7 मे रोजी होणाऱ्या रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील निवडणुकीचा जाहीर प्रचार समाप्त झाला असून प्रशासकीय यंत्रणा मतदान सुरळीत पार पाडण्यासाठी सज्ज झाली आहे। मतदान प्रक्रिया शांततेत पार पडावी यासाठी पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली सर्वत्र चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे। राखीव पोलीस दले देखील मागवण्यात आली आहेत। तसेच मतदाना दिवशी कोणत्याही प्रकारची अनुचित घटना घडू नये म्हणून सर्वच भागांमध्ये कडक बंदोबस्त ठेवण्यात आला असल्याचं सांगण्यात आलं आहे। रत्नागिरी जिल्ह्यामध्ये 2 लोकसभा मतदारसंघाचा समावेश होतो। रायगड आणि रत्नागिरी सिंधुदुर्ग या 2 मतदारसंघामध्ये पूर्णपणे पोलीस विभागाची जी तयारी पूर्ण करण्यात आलेली आहे। सर्व ठिकाणी ज्या ठिकाणी EVM बॉक्सेस घेऊन जाणाऱ्या टीम आहेत त्या टीमसोबत पोलीस कर्मचाऱ्यांचा आणि होमगार्डचा बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे। याचबरोबर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये सेक्टर विभागावरती पोलीस विभागाची पेट्रोलिंग नेमण्यात आलेली आहे। जवळपास 23 ठिकाणी SSTची पथकं आहेत। त्याचबरोबर आपल्याकडे जी आंतर जिल्हा हे आहेत चेकपोस्ट आहेत ते 5 ठिकाणी आहेत। त्या ठिकाणी वाहनाची कसून तपासणी करण्यात येत आहे आणि जिल्ह्याभरामध्ये पूर्णतः शांतता राखण्यासाठी पोलीस विभाग सज्ज आहे। पोलीस विभागाचे सर्व वरिष्ठ अधिकारी सध्या क्षेत्रीय स्तरावरती काम करत आहेत। त्या ठिकाणी सर्व नियोजन आणि समन्वय ठेवण्यासाठी त्यांचा सातत्याने प्रयत्न चालू आहेत।